सांगितलेली आहे, क्रिया दीक्षा सांगितलेली आहे, मांत्री दीक्षा सांगितलेली आहे. वेदा दीक्षेच्या माध्यमातून सद्गुरू आपल्या शिरावर स्पर्श करून तो शिवभाव आपल्यामध्ये जागृत करतात. ती वेदा दीक्षा झाली. क्रिया दीक्षा करस्थलावर लिंग देऊन या इष्टलिंगाची उपासना, आणि हे लिंग म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. ते ब्रह्मांड याच लिंगातून निर्माण झालेले आहे. लिंग ब्रह्म सनातन, लिंग हे ब्रह्म सनातन आहे. लयम गच्छति यत्रेव जगदेत चराचरं पुनः पुनः समुत्पत्तिं तल्लिंग ब्रह्म शाश्वतम. हे जग आहे. या जगाची सृष्टी, उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या भगवान शिवाच्या परब्रह्म लिंगाच्या माध्यमातून झाले. आणि तेच प्रतीक सद्गुरूंनी आपल्या हातावर दिलं. ती क्रिया दीक्षेच्या माध्यमातून त्याची उपासना आपल्याला करायला सांगितली. या देहाला देवालय बनवलंय सद्गुरूने. आपल्या देह देवालय, आत्मा विश्वनाथ. वेदा दीक्षेच्या माध्यमातून शिवभाव जागृत केला, क्रिया दीक्षेच्या माध्यमातून करस्थलावर लिंग दिलं, आणि मांत्री दीक्षेच्या माध्यमातून आपल्या कानामध्ये मंत्र दिला. पंचाक्षर मंत्र, तारक मंत्र श्री गुरुचा. भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. हा संसार तारक तरुण जाण्यासाठी भगवान शिवाचा तो तारक मंत्र, पंचाक्षर मंत्र कानामध्ये उपदेश करतात. तस्य दक्षिण करणे तू निगुडमपि कीर्तयेत् छंदो रूपमृषिं चास्य देवतां न्यास पद्धती. पूजा करण्यामध्ये मंत्राचा उपदेश सद्गुरू करतात. या 3 दीक्षा झाल्या. मग असा तारक मंत्र मननात रायती ते मंत्र. मग 3 प्रकारचा जप त्याचा सांगितलेला आहे. कसा जप करा? वाचिक, तोंडाने उच्चारून जप करा. वाचिक, तोंडाने उच्चारून करा. उपांशू जप करा, फक्त ओठ हलवा, उच्चार बाहेर नाही झाला पाहिजे, ऐकू नाही गेला पाहिजे. मानस जप करा, मनातल्या मनात तो जप करा. आणि एक चौथा जप सांगितलेला आहे, जपा जप, जपा जप. जो सोहम सोहम माणूस श्वासाच्या माध्यमातून चालू असतो, अविरतपणे चालू असणारा तो जपा जप. आणि असा मंत्र जपता बा वाचे मनोरथ पुरतील तुमचे. असा मंत्र जपल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर, अभ्यास करून सर्व काही होय, अभ्यास करून सर्व काही होय, अभ्यास करून सर्व काही होय.